गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं आहे ते जाणून घेऊयात. तर US मार्केटमध्ये काल रात्री फारच जिटरनेस होता. मार्केट खूपच वॉलाटाईल होतं, परंतु तरीही तिथे मार्केटनं जो काही परवाचा लो होता तर तो ब्रेक केलेला आहे. म्हणजेच जर स्ट्रक्चरली पाहिलं तर US मार्केट हे वीक झालेलं आहे, परंतु त्याचा आपल्या मार्केटवरती जास्त इम्पॅक्ट हा आपल्याला जाणवत नाही आहे. त्याच्यामागचं रिझन असं आहे, तिथे मेनली पडणारे जे स्टॉक्स आहेत तर ते AI रिलेटेड आहेत, कारण त्यांचा पी रेशो प्रचंड हाय झालेला आहे. जर टेस्लाचा पी पाहिला तर तो ऑलमोस्ट 320 म्हणजे 320च्या पीईवरती टेस्लाचा स्टॉक ट्रेड करतो आहे. त्यामुळे तिथे सस्टेनेबिलिटी येणं AI स्टॉकमध्ये थोडंसं अवघड आहे, कारण जोपर्यंत रेव्हेन्यूज आणि प्रॉफिटॅबिलिटी या गोष्टींना सपोर्ट करत नाही तोपर्यंत अशा गोष्टी मेंटेन होणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे आज ना उद्या प्रॉफिट बुकिंग होणारच होतं आणि ते सुरू झालेलं आहे. तर मग आज पाहावं लागेल की परवा जरी US मार्केट पडलेलं असलं तरी काल आपल्याकडे IT स्टॉक पडलेले नव्हते. मग आता कालही US मार्केट परत पडलं आहे, त्यामुळे IT स्टॉक इकडे पडणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आता आपण USचे फ्युचर्स पाहिले तर ते अजूनही रेडमध्येच ट्रेड करत आहेत. त्यामुळे जर आपण ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर ग्लोबल सिनेरिओ हा आपण काय म्हणू शकतो की बेरिश साईडला आहे. जर युरोपियन आणि एशियन मार्केट जर आपण पाहिले तर मोस्टली रेडमध्येच आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 30 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता काल जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपलं मार्केट ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन झालं होतं, परंतु तिथनं आपल्याला मार्केटमध्ये एक रिकव्हरी पाहायला मिळाली आणि 26,000ची जी लेवल आहे ती मॅग्नेटिक लेवल म्हणूनच आपल्याला काम करताना पाहायला मिळते, कारण तिथे खूप जास्त स्ट्रॅडल जे आहेत तर ते सेल झालेले आहेत. आणि 2 दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी जर आपण स्ट्रॅडलचा प्रीमियम पाहिला तर स्ट्रॅडलचा प्रीमियम होता ऑलमोस्ट 300 रुपये. म्हणजेच काय की 26,000पासनं बोथ द साईड 300 रुपये जरी मुवमेंट झालं सिंगल साईडला तरीसुद्धा ज्यांनी 26,000चा स्ट्रॅडल सेल केला आहे ते प्रॉफिटमध्ये असतील. म्हणजेच काय की ऑप्शन रायटर्स एवढ्या इझिली घाबरण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि त्यामुळेच आपण पाहिलं आहे की मार्केट 26,000च्या आसपास एक मॅग्नेटिक लेवल पकडून तिथेच ट्रेड करते आणि इंडेक्स हा मॅनेज होतो आहे. आता स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे ती चालूच राहणार आहे. जर कालचा आपण FIS डेचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन 1400 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1700 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर आता आपण स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर आज मेनली आहे निफ्टीची एक्सपायरी. तर स्टॉक स्पेसिफिक म्हटलं तर HDFC बँक थोडासा फोकसमध्ये राहणार आहे, कारण RBIनं त्याला एका दुसऱ्या बँकेमध्ये स्टेक घेण्यासाठी 9.5% स्टेक घेण्यासाठी आय थिंक इंडसइंड बँक आहे तर त्याच्यामध्ये स्टेक घेण्यासाठी RBIनं परमिशन दिली आहे. त्यामुळे HDFC बँक फोकसमध्ये राहील. आणि बाकी जर पाहिलं तर रिलायन्स, त्यानंतर ICICI बँक आणि बाकी तर फार काही मेजर स्टॉक्स नाही आहेत की जे फोकसमध्ये राहण्यासारखे आहेत. तरी 9 वाजेपर्यंत जे काही घडेल त्याप्रमाणे स्टॉक्स जे आहेत ते फोकसमध्ये येतील. जर आता आपण पाहिलं तर मार्केट 26,000च्या लेवलवरती कन्सॉलिडेट करते असं आपण म्हणू शकतो आणि एका मोठ्या ट्रिगरची मार्केट वाट पाहत आहे. आता सगळ्यांना माहीत आहे तो ट्रिगर म्हणजेच US इंडिया ट्रेड डील. तर आता ही ट्रेड डील त्याची घोषणा कधी होते? ट्रेड डील इन द सेन्स जी मेजर ट्रेड डील आहे तर ती जेव्हा ट्रम्प भारतात येतील म्हणजे एप्रिल-मार्चच्या आसपास तेव्हाच त्याची घोषणा होणार आहे. ट्रम्प ते स्वतः करणार आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु जी मिनी ट्रेड डील आपण म्हणू शकतो की ॲटलिस्ट एक हर्डल पार होईल आणि जे काही रेसिप्रोकल टॅरिफ्स आहेत तर ते हटवले जातील. तर अशी परिस्थिती म्हणजेच काय की ते सुद्धा तिकडनं आलं पाहिजे, म्हणजेच USकडनं किंवा ट्रम्पकडनं, परंतु ते सुद्धा आपल्याला येताना दिसत नाही. त्यांचं डेलिगेशन इथनं गेलेलं आहे USमध्ये. त्यांनी तरी पॉझिटिव्ह सिग्नल दिलेले आहेत आणि म्हणून मार्केट ॲटलिस्ट तग धरून आहे, अदरवाईज आतापर्यंत मार्केट पडलं असतं. परंतु फार काळ मार्केट तग धरून राहणार नाही, कारण मार्केटला वर जाण्यासाठी ट्रेड डीलची घोषणा होणं फार महत्त्वाचं आहे. मग आता पाहूया की काय होतं आहे ते. परंतु मार्केटमध्ये जर आजच्या दिवशीचं पाहिला तर ग्लोबल सिनॅरिओ हा पूर्णपणे बेरिश आहे. लोकल सिनॅरिओ फ्लॅट आहे.
तर मग आता स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मार्केटमध्ये चालू राहील आणि इंडेक्स मॅनेज होत राहील. त्यामुळे आज पाहावं लागेल की नक्की काय घडतंय ते. 26,000च्या लेवलवरती खूप जास्त स्ट्रॅडल सेल असल्यामुळे 26,000पासून हार्डली 100 पॉईंट्सवरती 100 पॉईंट्स खाली या लेवलमध्येच मार्केट राहून ट्रेड करण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्याच आसपास एक्सपायर होण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच काय की आपल्याला येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये काहीतरी छोटं मोठं मुवमेंट पाहायला मिळू शकतं. अदरवाईज आता जो सेकंड हाफ सुरू झालेला आहे डिसेंबरचा, तर या दरम्यान जे FIs आहेत तर ते लास्ट वीकमध्ये सुट्टीवरती जातात. त्यामुळे आपल्याला इन्स्टिट्यूशनल ॲक्टिव्हिटी कमी झालेली पाहायला मिळेल, मार्केटमध्ये लिक्विडिटी ड्रायअप होईल आणि त्यामुळे फार जास्त काही आपल्याला मार्केटमध्ये हातात सापडणार नाही, हे लक्षात असू द्या. परंतु अशा वेळेसच काय होतं असतं की मार्केटमध्ये जेव्हा लिक्विडिटी ड्रायअप होते त्याच वेळेस मार्केटमध्ये खूप जास्त आपण काय म्हणू शकतो की स्पाइक्स, स्विंग्स पाहायला मिळतात. असंही होऊ शकतं. आता जनरली जर पाहिलं तर गेल्या 3-4 वर्षाचा डेटा पाहिला तर मोर ऑर लेस डिसेंबर महिना हा थोडासा पॉझिटिव्ह राहिलेला आहे. परंतु यावेळेस काय होईल ते सांगता येत नाही. अजून तरी FIs सेलिंगच्याच मोडमध्ये आहेत, कुठल्याही प्रकारचं बाईंग त्यांनी केलेलं पाहायला मिळत नाही आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा आहे. परंतु ग्लोबल सिनेरिओ तर थोडासा खराब हा झालेलाच आहे AIमुळे. परंतु आपलं मार्केट न पडण्यामागं कारणच ते आहे की आपल्याकडे AIशी रिलेटेड काम करणाऱ्या कंपनीज फार कमी आहेत. ओके, त्यामुळे त्यांचा इंडेक्समध्ये फार जास्त सहभाग नाहीच आहे आणि त्यामुळे आपला इंडेक्स मॅनेज होतो आहे आणि छोटे मोठे स्टॉक्समध्ये आपल्याला बाईंग सेलिंग पाहायला मिळतं आहे. परंतु मेजरली स्टॉक्स जे आहेत तर ते सरेंडर करत नाही आहेत. लाईक HDFC बँक असेल, रिलायन्स असेल, ICICI बँक असेल आणि बाकीचे जे काही मेजर मोठमोठे कंपनीज आहेत ते सरेंडर करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. तर मग पाहूयात काय घडतं ते. आणि US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर आज मंथली जॉब डेटा येणार आहे की ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला तिथे मार्केटवरती पाहायला मिळेल आणि उद्या तो आपल्याकडे देखील पाहायला मिळेल. कारण मध्यंतरी जे काही US गव्हर्नमेंट शटडाऊन होतं तर त्यामुळे फार काही डेटा आपल्याला मिळू शकला नव्हता. त्यामुळे आता तो डेटा येतो आहे तर साहजिकच आहे की तो डेटा तिथल्या इकॉनॉमीला फेवर करतो की नाही ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.